आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। वटार येथे शॉर्ट सर्किटमुळे मक्याचा चारा जळून खाक, बळीराजाचे आर्थिक नुकसान। वटार गावापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोतीराम श्रावण खैरनार यांच्या शेतात शॉर्ट सर्किटमुळे 4 ते 5 ट्रॉली मका चारा जळून खाक झालाय। रविवारी सायंकाळच्या सुमारास ही आग लागली। धुराचे प्रचंड लोट सुरू झाल्याने गावातील लोकांनी जळणाऱ्या चाऱ्याकडे धाव घेतली। आगीचा वेग जोरात असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक तरुणांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, यामुळे आग आटोक्यात आली। यात पूर्ण चारा मक्याचा भुसा जळून खाक झाला। गेल्या अनेक वर्षापासून सदर विद्युत तारा लोंबकाळत आहेत। जाताना खाली वाकून जावे लागते, तर सरळ चाललं तर तारा डोक्याला लागतात। रात्री अपरात्री कोणीही या रस्त्याने गेले तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याबाबत अनेकदा सांगून परिस्थिती जैसे थे होती। आज महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यावर सुलतानी संकट कोसळल्याने शेतकरी हताश झालाय। या परिसरातील शिवारातून महावितरणाचे विजेचे खांब टाकण्यात आलेत, मात्र महावितरणाकडून योग्य देखभाल केली जात नाहीये। खांबाची उंची योग्य कमी आहे, परिणामी अनेक ठिकाणी तारांमध्ये अंतर कमी होऊन घर्षण होते, एकमेकांना तारा लागतात, परिणामी शॉर्ट सर्किट होऊन चारा जळण्याचे काम स्पष्ट झाले। याच परिसरात बिबट्याचा वावर असतो। शेतशिवारात सिंगल फेज योजना सुरू असताना देखील रात्री अपरात्री केव्हाही लाईट जाते, तेव्हा शेतकऱ्यांना नाहक बिबट्याचा त्रास सहन करावा लागतो। रात्री लाईट जायला नाही पाहिजे अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे। काल सायंकाळी अचानक शेतीमधून धुराचे गोळे वर येऊ लागले। लगेच शेतात धाव घेतली असता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। तात्काळ आम्ही आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र वाळलेला चारा असल्यामुळे पूर्ण चारा जळून खाक झाला। शासनाने याची दखल घेऊन तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी चेतन मोतीराम खैरनार यांनी केली आहे। PV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक मनोज बागुल।